जय भवानी, जय शिवाजी. तर आतापर्यंत आपण पाहिलं तेच माइंडसेट कसं तयार करायचं, काय विचार असायला हवेत सायन्ससाठी. तर आता आपण अशी अपेक्षा धरून चालतो की तुम्ही सर्व सायन्सला आहात आणि आता इथून पुढे जे विद्यार्थी लेक्चर बघणार आहेत, ऐकणार आहेत, इथून शिकणार आहेत, त्यांनी सर्वांनी 11वीला ॲडमिशन घेतलेलं आहे. तर काय आपल्याला प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत, त्याच्यात सुरुवात आहे अगदी स्लो राहायचं आहे. आज आपण आपल्या महाराष्ट्र बोर्डाच्या 11च्या टेक्स्टबुकमधला फर्स्ट चॅप्टर सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री चालू करतोय. तर लक्षात ठेवा, एकदम स्लो जायचंय. मी समजून घेणारे ही मानसिकता तुमची असली पाहिजे आणि मीही अगदी स्लो तुम्हाला शिकवणार आहे. आणि मी आधीच सांगितलं होतं की सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांनी थोडासा संयम बाळगायचा आहे, कारण मी मराठीत सुद्धा त्या प्रत्येक केमिस्ट्रीच्या शब्दाला अर्थ सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही संयम सोडायचा नाही आहे. तर सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री पहिला चॅप्टर हा आहे. सायन्समध्ये बेसिक कन्सेप्टला फार महत्व आहे. तुम्हाला ॲडव्हान्स कन्सेप्ट येत आहेत, नाही येत आहेत, समजतायत, तो अगदी पुढचा भाग झाला, 6 महिन्यानंतरचा भाग झाला. आता 11वीच्या या वर्षामध्ये फक्त बेसिक कन्सेप्टवरती लक्ष द्यायचं आहे. तुमचं टार्गेट हे HSC बोर्ड एक्झाम नाहीये, तुमचं टार्गेट ही कोणतीही प्रवेश परीक्षा नाहीये. सध्या तुमच्या मनामध्ये फक्त एकच गोष्ट हवी की मला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर चला चालू करूयात. आपण बेसिक्स आपल्याला शिकायचे. बेसिक्स शिकायचे म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय काय शिकायचं आहे. आज आपण काय काय शिकणार आहोत. आज आपण सर्वात प्रथम शिकणार आहोत की सायन्स म्हणजे काय असतं, सायन्समध्ये नेमका कशा पद्धतीचा अभ्यास केला जातो, सायन्स काय आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत व्हॉट इज केमिस्ट्री. केमिस्ट्री म्हणजे काय, ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री, म्हणजे केमिस्ट्रीच्या कोणत्या कोणत्या ब्रांचेस आहेत. तर केमिस्ट्रीचं पण आपण पुढे काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे, वर्गीकरण केलेलं आहे. हिस्ट्री अँड लिटरेचर ऑन केमिस्ट्री, केमिस्ट्रीचा काय इतिहास आहे, केमिस्ट्रीवरती काय साहित्य अवेलेबल आहे ते आपण पाहणार आहोत. म्हणजे केमिस्ट्री हा काय अतिशय नवा सब्जेक्ट नाही आहे ना, बरोबर. तो फार पूर्वकाळापासून चालत आलेला सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर केमिस्ट्रीमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत मॅटर म्हणजे काय, पुढे क्लासिफिकेशन ऑफ मॅटर आणि फिजिकल स्टेट्स ऑफ मॅटर. तर एवढा भाग आपण या आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. व्हॉट इज मीन बाय सायन्स. सायन्स म्हणजे काय आपल्याला माहिती. सायन्स म्हणजे काय, मराठी भाषेत आपण त्याला काय म्हणतो, विज्ञान म्हणतो. आणि विज्ञान हा विषय, सायन्स हा विषय तुम्हाला पहिल्यापासूनच आहे, म्हणजे अगदी 5वीपासून म्हणायला हरकत नाही. पण ओरिजिनल सायन्स तुम्ही 8वीपासून शिकायला चालू करता, बरोबर ना. 8वी 9वी 10वी. तर मला असं वाटतं की पहा ना, विरोधाभास असा आहे की जरी मराठी भाषेत तुम्ही शिकत असलात ना, मराठी मीडियममध्ये शिकत असला ना, तरी सुद्धा काही शब्द असे जे इंग्लिशमध्येच प्रचलित असतात. म्हणजे तुम्ही मराठी मीडियममध्ये शिकत असाल त्याला विज्ञान कधी म्हणत नाही, तुम्ही त्याला सायन्सच म्हणता. बीजगणित नाही म्हणत, भूमिती नाही म्हणत, तुम्ही त्याला अल्जेब्रा जॉमेट्रीच म्हणतात. तर असे काही ट्रेंडी वर्ड्स आहेत जे ॲक्च्युली मराठी मीडियममध्ये शिकत असलो तरी आपण ते इंग्लिशमध्येच यूज करतो. तर व्हॉट इज सायन्स, विज्ञान काय असतं, तर चला पाहूयात. सिस्टमॅटिक स्टडी हे फार महत्वाचं आहे सायन्स शिकताना. सिस्टमॅटिक म्हणजे काय, पद्धतशीरपणे. कशाचा स्टडी करायचा आहे, युनिव्हर्सचा. युनिव्हर्स म्हणजे फक्त पृथ्वी नाही, संबंध विश्व, बरोबर. तर या विश्वात जे जे काही आहे त्याचा पद्धतशीरपणे अभ्यास करायचा आहे. कसा करायचा अभ्यास, थ्रू ऑब्झर्वेशन्स अँड एक्सपेरिमेंट्स. असाच नाही करायचा आहे, जे काही इथे घडतंय युनिव्हर्समध्ये त्याच्यावरती आपण काय करायचं, एक्सपेरिमेंट्स करायचे. एक्सपेरिमेंट्स करायचे म्हणजे काय करायचे, प्रयोग करायचे आहेत. आणि त्या प्रयोगांमधून जे ऑब्झर्वेशन मिळतील, ऑब्झर्वेशन म्हणजे काय, निरीक्षण, बरोबर. त्याच्यातून आपण काय करणार आहोत, इथे जे जे काही घडतंय या युनिव्हर्समध्ये, जे जे काही आहे युनिव्हर्समध्ये, त्याला आपण काय करणार आहोत, डिस्क्राईब करणार आहोत. म्हणजे आपण त्याचं वर्णन करणार आहोत आणि त्याला अंडरस्टँड इट म्हणजे समजून घेणार आहोत. तर सायन्समध्ये आपण काय करतोय, या विश्वामध्ये जे जे काही घडतंय त्याचं प्रयोगांच्या माध्यमातून जे काही निरीक्षण आपल्याला मिळतात त्यातून आपण विश्वामध्ये घडणाऱ्या, युनिव्हर्समध्ये घडणाऱ्या घटनांचं वर्णन करतोय आणि त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. लक्षात येते, याला म्हणतात सायन्स. जर तुमचा हा दृष्टिकोन तयार असेल की सायन्स जर आपण घेतोय, सायन्स या क्षेत्रामध्ये आपण येतोय, तर त्यात आपल्याला नेमकं काय करायचं आहे. आणि पहा, युनिव्हर्स हे काही लहान नाही, युनिव्हर्स हे काही छोटं नाहीये. पण साहजिकच आपण एकत्र सर्व युनिव्हर्सचा अभ्यास नाही करणार आहोत ना, आपण छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करणार आहोत, बरोबर. आणि सायन्स म्हणजे इथे जर आपल्याला फक्त केमिस्ट्री शिकायचं म्हणजे सायन्सचा आपल्याला एक भाग बघायचा आहे फक्त.
ठीक आहे. तर सायन्समध्ये पहा, नेचरमध्ये काय काय असतं. नेचर इन्क्लुड्स डायव्हर्स सबस्टन्स. डायव्हर्स म्हणजे काय? डायव्हर्स म्हणजे वैविध्यपूर्ण, बरोबर. एकच सगळ्या गोष्टी एकाच पदार्थाच्या नाही आहेत. प्रत्येक गोष्ट या विश्वामध्ये असणाऱ्या, या निसर्गात असणारे प्रत्येक पदार्थ हे एकमेकांपासून वेगळे आहेत. याला म्हणतात डायव्हर्सिटी असणे, विविधता असणे. अँड दे अंडरगो मेनी चेंजेस. आणि हे जे पदार्थ आहेत त्यांच्यामध्ये बदल होत राहतो. म्हणजे एक साधं उदाहरण जर मी घेतलं की आपल्याकडे दूध आहे, बरोबर. आणि ते दूध जर आपण तसंच ठेवलं तर त्या दुधाचं रूपांतर दह्यामध्ये होतं. मिल्क गेट्स कन्व्हर्टेड इन टू कर्ड. म्हणजे पदार्थ हा समान राहत नाही, पदार्थ हा काय करतो, बदलतो. तर आपल्याला ते पाहायचंय, हे जे विविध पदार्थ, हे जे डायव्हर्स सबस्टेन्स या निसर्गात, या विश्वामध्ये जे आहेत ते कशाचे बनलेले आहेत, ते कसे बनलेले आहेत, ते कधी बनलेले आहेत, त्यांच्या आतमध्ये जे घटक आहेत ते कोणते आहेत, आणि जर त्यांच्यामध्ये जो बदल होतोय ते बदल कोणत्या प्रकारचा झालाय, हे आपल्याला सायन्समध्ये शिकायचं असतं. मग आता मला सांगा, जर आपल्याकडे एवढे सगळे पदार्थ आहेत, सूर्य, चंद्र, हवा, मनुष्य, झाडे, लाखो जीव, सजीव, निर्जीव, एवढे सगळे पदार्थ आपल्याकडे आहेत, एवढ्या सर्व गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, तर साहजिकच आपण काय करणार आहोत, प्रत्येक गोष्टीचं क्लासिफिकेशन करणार. आणि क्लासिफिकेशन प्रत्येक ठिकाणी पहा, प्रत्येक ठिकाणी क्लासिफिकेशन. 8वी पर्यंत नाही, पण मी तुम्हाला एक उदाहरण देऊ शकतो. जेव्हा तुम्ही 9वीला जाता तेव्हा सायन्सचे 2 भाग होतात, सायन्स 1, सायन्स 2. झालं क्लासिफिकेशन, बरोबर ना. मॅथ्सचे 2 भाग होतात, अल्जेब्रा, जॉमेट्री, मॅथ्स 1, मॅथ्स 2. झालं क्लासिफिकेशन. म्हणजे क्लासिफिकेशन प्रत्येक ठिकाणी आहेच. 8वीच्या आधी असं नव्हतं. तेव्हा सायन्सचं एकच पुस्तक असायचं, मॅथ्सचं एकच पुस्तक असायचं. मग नंतर जाऊन क्लासिफिकेशन का केलं, वर्गीकरण का केलं. क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण हे केलं जातं कारण तुम्हाला पद्धतशीरपणे, सहजरित्या अभ्यास करता यावा म्हणून आपण काय करतोय. आता मला सांगा, युनिव्हर्समध्ये जेवढे पदार्थ आहेत त्या सगळ्यांची जर तुम्ही नुसती लिस्ट बनवायला घेतली तर मला वाटतं एखाद्या व्यक्तीचं आयुष्य पूर्ण लागेल. एवढी वर्ष लागतील ती लिस्ट बनवायला. आणि एवढं मोठं विश्व आहे तर क्लासिफिकेशन करावं लागेल. विचार करा ना, जर तुम्हाला सर्व विषय एकाच बुकमध्ये दिले असते तर पहिला लेसन जो आहे तो हिस्ट्रीचा, दुसरा लेसन सायन्सचा, तिसरा लेसन मॅथ्सचा, आणि नंतर अभ्यास करताना सांगितलं असतं चला रे हा लेसन काढा या विषयाचा, शोधत बसले असते, अवघड झालं असतं. वर्गीकरण हे सहजरित्या पद्धतशीरपणे शिकण्यासाठी केलं जातं. तर इथे आपण पाहिलं सायन्स म्हणजे काय आहे आणि सायन्सचं क्लासिफिकेशन का करावं लागतं. तर चला पाहूयात सायन्सचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीने केलं जातं. तर पहा, सायन्स इज क्लासिफाईड इन टू डिफरंट सब्जेक्ट्स. केमिस्ट्री आहे ज्याला आपण मराठीमध्ये रसायनशास्त्र म्हणतो, फिजिक्स आहे ज्याला आपण भौतिकशास्त्र म्हणतो, बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र, बायोलॉजीमध्ये पुन्हा बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्र आणि झूलॉजी म्हणजे प्राणीशास्त्र असे 2 विषय येतात, जिओलॉजी म्हणजे भौगोलिक शास्त्र, मॅथ्स आहे, अजून बरेचसे आहे. आता तर कम्प्युटर आहे, बऱ्याच प्रकारच्या इंजिनिअरिंग आलेल्या आहेत, म्हणजे भरपूर विषय आहेत. सायन्सला आपण नेहमी डिवाइड करत राहतो. त्यापैकी आपण आजपासून शिकणार आहोत केमिस्ट्री, रसायनशास्त्रावरती आपण भर देणार आहोत. याच्यात असं नाहीये की सायन्सचा कोणता तरी एक भाग फार महत्वाचा आहे. सगळे भाग खूप महत्वाचे आहेत आणि सगळे भाग हे इंटरडिसिप्लिनरी असतात, एकमेकांशी संलग्नित असतात. हे तुम्हाला शिकत असताना कळून येईल. म्हणजे साधारणतः सांगायचं गेलं तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे 3 विषय आता तुम्ही सायन्समध्ये शिकणार आहात आणि त्यात मॅथ्स जोडीला असणार आहे. तर हे 4 विषय एकमेकांशी संलग्नित असणार आहेत. म्हणजे जे तुम्ही इथे शिकताय ते तुम्हाला तिकडे शिकायचंय, मॅथ्समध्ये जे शिकताय ते फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये अप्लाय करायचंय, बायोलॉजीमध्ये जे शिकताय ते केमिस्ट्रीमध्ये थोडंफार असणार आहे, केमिस्ट्रीमध्ये जे आहे ते बायोलॉजीमध्ये थोडंफार असणार आहे. म्हणजे हे सगळे एकमेकांशी बांधले गेलेले विषय आहेत. तर सायन्स शिकणे, सायन्स समजून घेणे म्हणजे एक विषय समजून घेणे नाही, हे सर्व विषय समजून घेणे. तर चला आपण सुरुवात करूया आपल्या महत्वाच्या विषयाकडे, केमिस्ट्री. तर पाहूयात आता पुढे केमिस्ट्री म्हणजे काय. केमिस्ट्री काय आहे पहा. इट इज द ब्रांच ऑफ सायन्स. ही सायन्सची एक काय आहे, ब्रांच आहे. दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ स्ट्रक्चर. स्ट्रक्चर म्हणजे काय, रचना कशी आहे, किंवा त्याला आपण म्हणू शकतो संरचना कशी आहे. फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म. बरोबर. त्यानंतर आपण याच्यात काय शिकणार आहोत, प्रिपरेशन्स अँड रिॲक्शन्स ऑफ सबस्टन्स. प्रिपरेशन्स म्हणजे सबस्टन्स म्हणजे पदार्थ,
तर या शब्दाकडे विशेष लक्ष द्या, याच्यावरती मी नंतर बोलणार आहे. सबस्टन्स पदार्थ, हे जे पदार्थ आहेत या निसर्गात किंवा या विश्वामध्ये असणारे, हे कसे बनलेत, हे कसे तयार झालेले आहेत, त्यांचं प्रिपरेशन कसं झालंय, आणि ते जर बदलत आहेत, त्यांच्यामध्ये जर चेंजेस होत आहेत, तर त्यांच्या काय रिॲक्शन्स होत आहेत. म्हणजे आपल्याला पदार्थांची संरचना, पदार्थांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म आणि त्यांच्यामध्ये जो बदल होतोय, त्यांची जी रिॲक्शन होते, तो कशा पद्धतीचं होतंय, हे ज्या सायन्सच्या शाखेमध्ये आपण शिकतो त्याला म्हणतात केमिस्ट्री, त्याला म्हणतात रसायनशास्त्र. सो इट इज द ब्रांच ऑफ सायन्स दॅट डील्स विथ स्टडी ऑफ स्ट्रक्चर, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज, प्रिपरेशन्स अँड रिॲक्शन्स ऑफ सबस्टन्सेस. तर केमिस्ट्रीमध्ये काय शिकायचंय हे तुम्हाला या सेंटेन्सवरून कळायला हवं. पुढे पहा, इट इज सेंट्रल सायन्स. ठीक आहे, ही एक महत्वाची शाखा आहे. अँड इट्स नॉलेज, यात आपण जे काही शिकणार आहोत, इज डिसिप्लिनरी, इंटरडिसिप्लिनरी विथ द अदर ब्रांचेस ऑफ सायन्स. मी म्हटलं सगळ्या ब्रांचेस या ज्या आहेत ते एकमेकांशी संलग्नित असणार आहेत. अँड इट इज देअर इन एव्हरी ऍस्पेक्ट ऑफ लाईफ. हे खूप महत्वाचं आहे. केमिस्ट्री आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण ऑब्झर्व करू शकतो, आपण फील करू शकतो. जर मी आता या कॅमेऱ्याकडे पाहतोय तर माझ्या डोळ्यांमध्ये जो व्हिटॅमिन ए आहे, जो रेटिनॉल आहे, तो काम करतो, बरोबर. जर आता तुम्ही समजून घेताय तर तुमच्या ब्रेनमध्ये काहीतरी प्रोसेस होते, तिथे काहीतरी केमिकल चेंजेस होत आहेत. जेव्हा आपण अन्न खातो, वेन वी हॅव अ फूड, तेव्हा ते अन्न जेव्हा आपल्या पोटामध्ये जातं, जेव्हा त्याचं डायजेशन व्हायला, पचायला सुरुवात होते, तेव्हा तिथे केमिकल्स, काहीतरी केमिस्ट्री होते. म्हणजे तुम्ही पहा, आपण जे डिटर्जंट्स यूज करतो, साबण यूज करतो, आपण जे कपडे घालतो, त्याचे जे विविध कलर बघतो, त्या प्रत्येक ठिकाणी केमिस्ट्री आहे. समजलं? एक साधं उदाहरण सांगायचं झालं तर आपण रात्रभर झोपतो आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला दात घासावे लागतं. तर त्यात साधी केमिस्ट्री आहे, कारण आपण जेव्हा झोपलेलो असतो तेव्हा रात्रभर आपल्या तोंडामध्ये ऍसिड तयार होतं, आपल्या मुखामध्ये ऍसिड्स तयार होतं, आणि त्या ऍसिडला जर न्यूट्रल करायचं असेल, ऍसिड म्हणजे आम्ल, त्याला जर न्यूट्रल करायचं असेल, त्याला उदासीन करायचं असेल, तर आपल्याला आम्लारी म्हणजे बेस वापरावा लागेल. म्हणजे आपण टूथपेस्ट यूज करतो ती बेसिक असते, ती आम्लारी असते. म्हणजे पहा, अशा प्रकारे केमिस्ट्री आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये ऑब्झर्व करायला मिळेल. आणि एकदा का तुम्हाला डे टू डे लाईफ मध्ये होणारी केमिस्ट्री समजायला आली की त्यात तुम्हाला रस तयार होईल, आणि मग रस तयार झाला की रसायनशास्त्र तुम्हाला आपोआप समजायला लागेल. तर पहा, कोणत्या कोणत्या ऍस्पेक्ट मध्ये आहे केमिस्ट्री. पूर्ण युनिव्हर्समध्ये आपल्याला केमिस्ट्री ऑब्झर्व होते, पूर्ण युनिव्हर्समध्ये. ती कशी होते ते मी नंतर पुढच्या लेक्चर्समध्ये तुम्हाला सांगणार आहे. नेचरमध्ये केमिस्ट्री आहे, किती डायव्हर्सिटी आहे नेचरमध्ये, प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आहेत आपल्याकडे, ते कशा प्रकारे बनलेले आहेत. केमिस्ट्री आली, जिथे आपण संरचनेचा अभ्यास करतो, एखादा पदार्थ कसा बनला हे बघतो, त्यात केमिस्ट्री आली. मेटाबॉलिझम, मगाशी सांगितलं, आपण अन्न खातो किंवा आपण श्वसन क्रिया करतो, रेस्पिरेशन करतो, या सर्वांमध्ये आपल्या शरीरामध्ये ज्या काही क्रिया चालू आहेत किंवा कोणत्याही सजीवाच्या शरीरात ज्या क्रिया चालू आहेत त्याला आपण मेटाबॉलिझम म्हणतो. मेडिसिन्स, ओ माय गॉड, आजकाल तर सगळे मेडिसिन्सवरती चालू आहे. तर हे सगळे नवीन नवीन मेडिसिन्स येतात, नव्या नव्या आजारावरती मेडिसिन्स येतात. हे सगळे कशा पद्धतीने बनवले जातात? केमिस्ट्रीच्या आधाराशिवाय हे शक्य नाही, बरोबर. कारण ते जे सगळे मेडिसिन्स आहेत हे केमिकल्सचेच बनलेले आहेत, विविध वेगवेगळ्या रसायनांचे बनलेले आहेत. सो आपल्याला माहिती, मेडिसिन्स म्हणजे फार्मास्युटिकल ही एक वेगळीच इंडस्ट्री सध्या एस्टॅब्लिश झालेली आहे. आणि त्यामुळेच जे लोक केमिस्ट्री शिकतात, पुढे जाऊन केमिस्ट्रीमध्ये करिअर करतात, त्यांच्यासाठी हा खूप मोठा स्कोप अवेलेबल होऊन जातो. म्हणजे तुम्हाला जी जॉब्सची अवेलेबिलिटी ना, ती याच्यामुळे जास्त होते. क्लोथिंग, आपण जे कपडे घालतो ते कोणत्या कोणत्या प्रकारच्या पदार्थांचे बनलेले आहेत, त्यांचे कलर कसे बनलेले आहेत, तिथे केमिस्ट्री आहे. सबस्टन्सेस इन डेली यूज, म्हणजे आपलं कॉमन सॉल्ट पहा, खाण्याचं मीठ, आपण जे डिटर्जंट वापरतो तो, आपण जो बेकिंग सोडा वापरतो तो, हे सगळे डेली यूज मधले सबस्टन्स आहेत. किंवा आपल्याला जर पाण्याला शुद्ध करायचं असेल तर तुरटी वापरतो आपण, ॲलम यूज करतो ते. म्हणजे अशा विविध प्रकारचे सबस्टन्सेस, पदार्थ आपण रोजच्या जीवनात वापरतो, जिथे केमिस्ट्री. फ्युल सप्लाईज, पेट्रोलियम प्रोडक्ट्स, पेट्रोल आहे, डिझेल आहे, CNG आहे, LPG आहे, किंवा आता नवीन नवीन इलेक्ट्रिक कार्स यायला लागल्यात, त्याच्या आतमध्ये ज्या बॅटरीज बनतायत, केमिस्ट्री शिवाय कसं शक्य? तिथे केमिस्ट्री अवेलेबल आहे. ऍडव्हान्स मटेरियल, आपल्याला काय करायचे, जे पदार्थ सध्या अवेलेबल आहेत त्या पदार्थांचे गुणधर्म बदलायचे, त्यांचे प्रॉपर्टीज बदलायचे, आणि असे पदार्थ तयार करायचे ज्यांचा आपल्याला जास्तीत जास्त प्रकारे यूज करता येईल. जसं कार्बन नॅनो ट्यूब्स आहेत, बरोबर. आता सध्या सगळीकडे तेच चालू आहे ना, की नॅनो पार्टिकल्स,
किंवा समजा आपल्या सैनिकांना आपल्याला बुलेट प्रूफ जॅकेट्स द्यायचे आहेत, म्हणजे असे नवीन नवीन पदार्थ कसे तयार करायचे, किंवा अशा प्रकारचं प्लास्टिक तयार करता येईल का ज्याचं नैसर्गिकरित्या विघटन होऊ शकतं, म्हणजे पॉल्युशन होणार नाही, म्हणजे हे ऍडव्हान्स मटेरियल कसे तयार करायचे, आपलं भविष्य कसं बाळगून ठेवायचं, आपल्या पुढच्या पिढीसाठी आपल्याला सगळं हे करायचं, ऍडव्हान्स मटेरियल्स ज्याचा जास्तीत जास्त प्रकारे यूज करता येईल. पुढे ॲग्रिकल्चर, शेतीच्या ठिकाणी केमिस्ट्री आहेच, आणि शेतीमध्ये जे आपण फर्टिलायझर्स यूज करतो ते कसे बनवले जातात, त्याचा कंटेंट काय आहे, म्हणजे पहा आपण जर पाहिलं तर आपल्या सभोवताली जे काही आहे, आपण जे काही करतोय त्या प्रत्येक ठिकाणी केमिस्ट्री यूज होते, हे लक्षात घ्या. सो केमिस्ट्री म्हणजे काय असतं आणि केमिस्ट्री आपल्या डेली लाईफमध्ये कसा अफेक्ट करते हे आपल्याला इथे समजतं. पुढे केमिस्ट्री इज सब डिवायडेड इंटू ब्रांचेस, इथे सुद्धा पुन्हा क्लासिफिकेशन आलं. क्लासिफिकेशन प्रत्येक ठिकाणी येणारच आहे बाळांनो, सहजरित्या पद्धतशीरपणे अभ्यास करता यावा म्हणून. अगदी साधं सरळ सोपं आहे. आता केमिस्ट्रीच्या ब्रांचेस काय आहेत, मग आता इथे जास्त चांगल्या प्रकारे लक्ष द्या. तुम्ही बघू शकता हे 4 मोठे हेक्झॅगॉन्स मी इथे दाखवलेले आहेत. तर फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि एनालिटिकल केमिस्ट्री, हे 4 महत्वाचे ब्रांचेस, हे 4 केमिस्ट्रीचे महत्वाचे ब्रांचेस आहेत. तर आता जेव्हा तुम्ही 11वी 12वीत ऍडमिशन घेतलंय तर तुम्हाला काय काय शिकायचंय, तुम्हाला फिजिकल केमिस्ट्रीचे काही चॅप्टर असणार आहेत, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे काही चॅप्टर असणार आहेत आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे काही चॅप्टर्स तुम्हाला असणार आहेत. तर या 3 केमिस्ट्रीज तुम्हाला आता शिकायच्या आहेत. जेव्हा तुम्ही अंडर ग्रॅज्युएट लेवलला जाल तेव्हा तुम्हाला एनालिटिकल केमिस्ट्री जास्त पद्धतीने शिकावी लागते. हे जर सोडले, हे 4 मुख्य शाखा, या 4 मुख्य ब्रांचेस जर सोडल्या तर आपल्याला ॲग्रो केमिस्ट्री आपण शिकू शकतो, शेतीविषयी संलग्नित असणारी. ग्रीन केमिस्ट्री ही फार प्रचलित आहे सध्या, कारण जेवढ्या काही इंडस्ट्रीज आहेत त्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये जे काही प्रोडक्शन होतं, मॅन्युफॅक्चरिंग होते, त्याच्यामध्ये खूप पॉल्युशन तयार होते. वॉटर पॉल्युशन किंवा एअर पॉल्युशन यांच्यासाठी कारणीभूत ठरणारे घटक तयार होतात. त्यांना कसं कमी करता येईल, म्हणजे आपण ज्या केमिकल रिॲक्शन्स करतोय, रासायनिक अभिक्रिया करतोय, त्या अशा कोणत्या पद्धतीने करता येईल की ज्याच्यामध्ये वेस्ट निघणार नाही, बाय प्रोडक्ट निघणार नाही, जेणेकरून एन्व्हायरमेंटचं होणारं पोल्युशन थांबेल. ग्रीन केमिस्ट्री सध्या खूप स्कोपला आहे. पॉलिमर अँड नॅनो केमिस्ट्री, आपण जे काही प्लास्टिक यूज करतो, ग्लास यूज करतो, हे सगळं पॉलिमर्सचं तर बनलेलं आहे, बरोबर. प्लास्टिक ही पॉलिमर्सचीच देण आहे, ठीक आहे. तर याच्यात सुद्धा खूप रिसर्च अजून होऊ शकतो की बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स कसे बनवायचे. नॅनो केमिस्ट्रीमध्ये खूप रिसर्च चालू आहे सध्या, तर ही एक वेगळ्या काम आहे. पॉलिमर इंजिनिअरिंग असा एक कोर्स सुद्धा अवेलेबल आहे. बायोकेमिस्ट्री आहे, बायोकेमिस्ट्री म्हणजे बायोलॉजी आणि केमिस्ट्री या दोघांचा मिक्सचर. त्याच्यानंतर फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे, इंडस्ट्रियल केमिस्ट्री आहे, न्यूक्लिअर केमिस्ट्री आहे, राईट. सो असे विविध ब्रांचेस आहेत केमिस्ट्रीच्या, अशा खूप ब्रांचेस आहेत. त्यापैकी 3 सर्वात महत्वाच्या ज्या बेसिक आहेत, ज्या तुम्हाला येणं भागच, फिजिकल, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, आणि नंतर इंडस्ट्रियल पर्पजसाठी जी शिकली जाते ती म्हणजे एनालिटिकल केमिस्ट्री. मला वाटतं एक चॅप्टर तुमचा एनालिटिकल केमिस्ट्रीवरती या सिलेबसमध्ये सुद्धा आहे. तर पहा आपण सुरुवात कशी केली, सायन्स म्हणजे काय, मग आपण सायन्सला डिवाइड केलं, मग आपण केमिस्ट्रीवरती फोकस केला आणि पाहिलं केमिस्ट्री म्हणजे काय. मग आता आपण बघतोय की केमिस्ट्रीच्या कोणत्या कोणत्या ब्रांचेस आहेत. तर मला सांगा आता इथून पुढे 2 वर्ष तुम्हाला काय शिकायचंय, फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि काही अंशी एनालिटिकल केमिस्ट्री. मुख्यत्वे करून 3, फिजिकल, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक. फिजिकल, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक याच्यावरती लक्ष द्या. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मी डबल रिपीट करतोय, कारण त्यांच्या डोक्यात हे शब्द बसले पाहिजेत. नंतर आपण सांगूयात की कोणते चॅप्टर हे फिजिकल केमिस्ट्रीचे आहेत, कोणते चॅप्टर हे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे आहेत, कोणते चॅप्टर हे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे आहेत, हे आपण पाहूया नंतर. चला पुढे जाऊयात. आता जर केमिस्ट्री डिवाइड झालेली आहे ब्रांचेसमध्ये वेगवेगळ्या, तर त्या ब्रांचेसमध्ये आपल्याला शिकायचंय काय. तर पहा फिजिकल केमिस्ट्रीमध्ये आपण काय शिकतो, प्रिन्सिपल्स अंडरलाईन केमिस्ट्री, या रसायनशास्त्र विषयाची, या केमिस्ट्रीची जी काही तत्वे आहेत ना, नियम, तत्वे किंवा याला आपण काय म्हणू शकतो, नियम, हे सगळे इथे असतात फिजिकल केमिस्ट्रीमध्ये. म्हणजे इथे लॉ, रूल्स या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत, बरोबर. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण काय शिकणार आहोत, पहा स्टडी ऑफ कार्बन किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आता ऑर्गॅनिक म्हणजे काय, ऑर्गॅनिक म्हणजे जे सजीवांपासून बनलेले आहेत, पहा ना, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. त्या ऑर्गॅनिझम पासून हा ऑर्गॅनिक शब्द आला असेल का नाही. तर सजीवांपासून जे पदार्थ मिळायचे त्यांना आधी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणायचो आपण. सजीवांपासून जे पदार्थ मिळायचे त्यांना आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणायचो. म्हणजे कोणाचे कंपाऊंड्स, कार्बनचे कंपाऊंड. त्याच्याविषयी सुद्धा आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत
आणि मी सांगतो आत्ताच की विद्यार्थ्यांना ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची फार भीती वाटते, पण जे अल्केमिस्ट सिरीजशी संलग्नित आहेत, जे इथे रेग्युलर आहेत, ते ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला अजिबात घाबरणार नाहीत. त्यांना ऑर्गॅनिक केमिस्ट्री एकदम सोपं वाटणार, ही माझी डॅम शुअर खात्री आहे. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपण शिकणार आहोत. मग कार्बन सोडून, ऑर्गॅनिक सोडून जे बाकीचे कंपाऊंड्स आहेत, बाकीचे जे पदार्थ आहेत, त्यांच्याविषयी आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये शिकणार आहोत. लक्षात घ्या, आता मला माहिती आहे की तुम्हाला ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक चांगल्या प्रकारे क्लिअर होणार नाही, पुढे भविष्यात क्लिअर होईल. पण ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे कार्बन आणि कार्बनचे कंपाऊंड, मग बाकीचे उरलेले जे एलिमेंट्स आहेत कार्बन सोडून त्यांच्या कंपाऊंडचा स्टडी आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये करणार. म्हणजे याच्यामध्ये पिरियोडिक टेबल येईल, आधुनिक आवर्त सारणी आली, त्या आवर्त सारणीमध्ये जेवढी मूलद्रव्य आहेत, जेवढे एलिमेंट्स आहेत, त्यांचा सगळ्यांचा अभ्यास करायचा आहे, त्यांच्या कंपाऊंडचा अभ्यास करायचा आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. आणि अॅनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये आपण काय करतो, क्वांटिटेटिव्ह अनालिसिस ऑफ सबस्टन्सेस. क्वांटिटेटिव्ह अनालिसिस म्हणजे आपण मोजतो की किती आहे तो पदार्थ, बरोबर. मग मोजतो म्हणजे तुम्ही सर मोजता येत नाही का, किती ग्राम आहे, किती आहे, त्यात पण भरपूर नियम आहेत. एखादा नवीन पदार्थ तुम्हाला सापडला आहे तर त्याच्या आतमध्ये असणारे कोणते कोणते ॲटम्स आहेत, कोणते कोणते मूलद्रव्य आहेत, कोणत्या मूलद्रव्यापासून तो बनलेला आहे, हे आपल्याला शोधून काढावं लागेल. तर अशा प्रकारे या केमिस्ट्रीच्या 4 ब्रांचेसमध्ये वेगवेगळे प्रकार आपण शिकणार आहोत आणि मग आपल्याला ओव्हरऑल केमिस्ट्री काय असते ते कळणार. ठीक आहे, तर तुम्हाला तयार राहायचंय या तिन्ही केमिस्ट्री शिकण्यासाठी. आता पाहूयात हिस्ट्री ऑफ केमिस्ट्री. मी मगाशीच सांगितलं केमिस्ट्री काय आतापासून नाही. तुम्ही पाहू शकता चाल्कोलिथिक कल्चर म्हणजे फार फार जुनं झालं आहे. त्याच्यामध्ये कॉपर आणि आयर्न मेटॅलर्जी. मेटॅलर्जी म्हणजे पृथ्वीच्या भूभागातून आपल्याला जे मेटल्स मिळतात, धातू मिळतात, त्यांना कसं वेगळं करायचं त्याला म्हणतो आपण मेटॅलर्जी, एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस ऑफ मेटल्स. तर ती आपल्याला शिकायची. 10वीला तुम्हाला हा चॅप्टर होता मेटॅलर्जीचा. त्याच्यानंतर पहा 2600 to 1900 BC बिफोर कॉमन एरा, तिथे मोहनजोदारो आणि हरप्पा होती आणि तिथे पॉटरी प्रोडक्शन, जिप्सम म्हणजे सिमेंट कन्स्ट्रक्शनसाठी यूज केलं जातं. मेल्टिंग अँड फॉर्जिंग ऑफ मेटल्स पासून हत्यारं वगैरे बनवणे, या प्रक्रिया त्यावेळेस अवगत होत्या आणि त्याच्यामध्ये केमिस्ट्री इन्व्हॉल्ड आहे. ऋग्वेदामध्ये आपले जे वेद आहेत त्याच्यामध्ये सांगून ठेवलंय टॅनिंग ऑफ लेदर म्हणजे चमड्याला टॅन कसं करायचं, कॉटनला डाय म्हणजे कलर कसं करायचं, हे त्यावेळेस लोकांना माहीत होतं. साहजिकच. आणि हे सगळं आपण भारताविषयीच बोलतोय. बघा हस्तिनापूरमध्ये, तक्षशिलामध्ये कलरिंग ऑफ ग्लासेस, जे काचेचे काच बनवली जायची आणि त्याला कलर सुद्धा केला जायचा. म्हणजे कलरफुल ग्लास तेव्हा बनवायचे लोक, तेव्हा माहित होतं. त्यानंतर पहा 600 BC हे फार महत्वाचं आहे, याच्यावरती लक्षात द्या. ॲटॉमिक थिअरी ऑफ ऋषी कनाद. ऋषी कनादांनी 600 बिफोर कॉमन एरा तेव्हा सांगून ठेवलंय की पदार्थाचा सर्वात छोटात छोटा कण म्हणजे परमाणू असतो. सर्वात छोटा कण, सर्वात लहानात लहान कण म्हणजे परमाणू असतो. कधी सांगून ठेवलंय आपण पुढे बघणार आहोत जॉन डाल्टन विषयी. त्याने सांगायच्या 2500 वर्षाआधी त्यांनी सांगून ठेवलंय. 2500 वर्षाआधी एका भारतीय ऋषीमुनीने सांगून ठेवलंय की पदार्थाच्या लहानात लहान कणाला परमाणू म्हणतात. म्हणजे आपल्या भारताची जी संस्कृती आहे, आपल्या भारतामध्ये जे ज्ञान होतं ते किती विस्तृत प्रकारचं होतं किंवा किती बारीक होतं हे आपल्याला कळेल. ठीक आहे. 300-200 BC कौटिल्यचं जे अर्थशास्त्र आहे, त्याचं जे बुक आहे, त्याच्यामध्ये प्रिपरेशन ऑफ सॉल्ट, मीठ कसं बनवायचं ही प्रक्रिया दिलेली आहे. त्यानंतर 1300 ते 1600 त्या दरम्यान अल्केमी आणि लॅट्रोकेमिस्ट्री. हो, अल्केमी शब्द इथे आलेला आहे. आपल्या चॅनलचं नाव, आपल्या लेक्चर सिरीजचं नाव अल्केमिस्ट आहे. पहा अल्केमी म्हणजे काय, त्यावेळेस लोकांना फॅड होतं की त्यावेळेस 1300 to 1600 कॉमन एरा, की कोणत्याही धातूला सोन्यामध्ये कसं बदलता येईल, बरोबर ना. आणि आपल्या इथे प्रचलित आहे की पारस दगड, पारस जो असतो तो काय करतो, कोणत्याही धातूला सोन्यामध्ये बदलवतो. तर त्यावेळेसचे जे सायंटिस्ट असतील, सायंटिस्ट नाही म्हणता यायचं, जादूगार म्हणता येईल किंवा अल्केमिस्ट म्हणायचे त्यांना, की ते एका सामान्य वस्तूला असामान्य कसं बनवू शकतात. म्हणजे एका सामान्य धातूला ते सोनं कसं बनवू शकतील, त्याला सोन्यात कसं रूपांतरित करतात, याला त्यावेळेस अल्केमी असं म्हणायचे. त्यामुळे आपल्या लेक्चर सिरीजचं नाव सुद्धा अल्केमिस्ट आहे. सामान्यातून असामान्याकडे, सामान्य मुलाला आपल्याला असामान्य बनवायचं आहे, सामान्य कुटुंबाला आपल्याला असामान्य बनवायचं आहे, सामान्य समाजाला आपल्याला असामान्य बनवायचं आहे. त्याच्यामुळे या लेक्चर सिरीजचं नाव अल्केमिस्ट आहे. आता 1700 ते 1800 CE
पहा, म्हणजे हा आत्ताचा काळ आहे. याला आपण मॉडर्न केमिस्ट्री असं म्हणू शकतो ना. मॉडर्न केमिस्ट्री म्हणजे आपली जी आत्ता जी आपण केमिस्ट्री शिकतोय ती साधारणतः या काळापासून चालू होती. पण केमिस्ट्री ही आत्ता अस्तित्वात नाहीये. केमिस्ट्री ही पूर्वापारपासून अस्तित्वात आलेली आहे. आणि मी इथे सांगू इच्छितो की हे जे सगळे हिस्ट्री ऑफ केमिस्ट्री आपल्या महाराष्ट्र बोर्डच्या बुकमध्ये नाहीये, ही सीबीएसईच्या बुकमधून घेण्यात आलेली आहे. मी सांगितलं होतं दोन्ही एका लेवलला येते. ठीक आहे. तर हा, आणि याच्या आधी जे आपण केमिस्ट्रीचं क्लासिफिकेशन पाहिलं, फिजिकल, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक वगैरे वगैरे, ते आपल्या बोर्डच्या बुकमध्ये, सीबीएसईच्या बुकमध्ये नव्हतं सांगितलेलं. आपण दोघांना मिक्स केलं. दोघी इक्वलला आले पाहिजेत. ठीक आहे. तर मॉडर्न केमिस्ट्री म्हणजे तुम्ही पाहू शकता की 18वे शतक, 18th सेंचुरी इथून चालू होलं. मग 18th सेंचुरी, 19th सेंचुरी, 20th, 21st, म्हणजे हे आत्ताचं आहे, हे ताजं आहे. तर मॉडर्न केमिस्ट्री आता जे आपण सगळं शिकणार आहोत ते मॉडर्न केमिस्ट्री पासून चालू होतं. आता लिटरेचर ऑफ केमिस्ट्री काय काय अवेलेबल आहेत, तर बऱ्याचशा गोष्टी आपण पाहिल्या. ऋग्वेद आहे, कौटिल्यचं अर्थशास्त्र आहे, सुश्रुताची संहिता आहे, चारक संहिता आहे, ऋषोपनिषद आहे, वैशशिखाच्या सूत्राज आहेत, रसरंत्रकार हे आहे. म्हणजे तुम्ही नंतरही वाचू शकता. याचा सांगण्याचा अर्थ एवढाच की आपल्याकडे भरपूर साहित्य केमिस्ट्रीसाठी आधीपासून, पूर्वापारपासून, जुन्या काळापासून, अगदी ऋषीमुनींच्या काळापासून अवेलेबल आहे, उपलब्ध आहे. हे आपल्यासाठी नवीन नाही. पहा, प्रिपरेशन ऑफ गन पावडर आणि फायरवर्क्स. गन पावडर, फायरवर्क्स म्हणजे फटाके कसे बनवायचे रसोपनिषदामध्ये लिहून ठेवलेले आहे. कळतंय? म्हणजे परफ्युम्स, कॉस्मेटिक्स बृहत संहितामध्ये त्याने लिहून ठेवलेलं आहे. आणि हल्लीच्या काळात झालं ना, तर हे शेवटचा पॉईंट हल्लीच्या काळात महत्वाचा आहे. रिसर्च पेपर्स. आता जे काही नवीन डेव्हलपमेंट होत आहेत, नवीन शोध लागत आहेत, त्याच्यासाठी सर्वांसाठी रिसर्च पेपर असतात. म्हणजे आता जे सायंटिस्ट आहेत, पीएचडी करणारे आहेत, रिसर्च करणारे आहेत, ते जे काही त्यांना मिळाले नवनवीन ते सगळे रिसर्च पेपरमध्ये मांडतात. ते रिसर्च पेपर जर्नल्समध्ये पब्लिश होतात. ऑनलाईन ते अवेलेबल असतात. आपण ते कधीही पाहू शकतो की काय रिसर्च चालू आहेत. तर सध्या होणारे डेव्हलपमेंट्स, रिसर्च जे केमिस्ट्रीमध्ये आहेत ते तुम्हाला रिसर्च पेपर्समध्ये अवेलेबल होतील. तर आता आपण याच्या आधी केमिस्ट्रीचं थोडंसं बॅकग्राऊंड पाहिलं, पार्श्वभूमी पाहिली. आता आपण चालू करतोय केमिस्ट्री, रिअल केमिस्ट्री शिकायला. तर त्याची डेफिनेशन, केमिस्ट्री म्हणजे काय हे आपण ऑलरेडी पाहिले. ही सायन्सची अशी शाखा आहे ज्याच्यामध्ये आपण स्ट्रक्चर, फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज, प्रिपरेशन आणि रिॲक्शन्स पाहतो. मराठी मीडियम लक्षात येते. ही विज्ञानाची अशी एक शाखा आहे ज्याच्यामध्ये आपण संरचना, भौतिक आणि रासायनिक गुणधर्म, ते पदार्थ कसे बनलेत, त्यांच्यामध्ये जो बदल होतोय, त्यांच्या ज्या रिॲक्शन्स होतात त्या कशा होतात, हे सगळं आपण कशामध्ये शिकतो, केमिस्ट्रीमध्ये शिकतो. आणि मला वाटतं रसायनशास्त्र हा यूज करण्यापेक्षा, हा वर्ड यूज करण्यापेक्षा केमिस्ट्री यूज करणं सोपं आहे. पुढे, इट डील्स विथ द स्टडीज ऑफ प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. आता हा शब्द इथे इंट्रोड्यूस झालाय. आता मी सबस्टन्स नाही म्हणत आहे, आता मी मॅटर म्हणतोय. सबस्टन्स म्हणजे पदार्थ, हा सामान्य शब्द झाला, आपल्या सामान्य भाषेतला शब्द झाला. पण त्याला जर मला रासायनिक शब्द द्यायचा असेल, केमिस्ट्रीच्या जगामध्ये जाऊन शब्द द्यायचा असेल, तर त्या सबस्टन्सलाच मी आता सबस्टन्स नाही म्हणणार, मी त्याला काय म्हणणार, आता पदार्थ, मॅटर म्हणणार. सबस्टन्स म्हणजे मराठीत आपण त्याला काय म्हणतो, पदार्थ. आणि मॅटर म्हणजे याला आपण मराठीत म्हणतो द्रव्य. द्रव नव्हे, लक्षात घ्या. द्रव म्हणजे पाणी, दूध, रक्त वगैरे वगैरे, लिक्विड्स. द्रव्य म्हणतोय मी त्याला, मॅटर. ऑब्विसली एनर्जी, लाईट, साऊंड, आयडियाज, इमोशन्स. एनर्जी म्हणजे ऊर्जा, लाईट म्हणजे प्रकाश, साऊंड म्हणजे ध्वनी, आयडियाज म्हणजे कल्पना, इमोशन्स म्हणजे भावना. हे मॅटर नाहीयेत, हे लक्षात घ्या, हे मॅटर नाहीयेत. हे सोडून बाकी जे काही या विश्वात आहे, जे काही या निसर्गात आहे, जे काही आपण पाहू शकतो, जे आपण नाही पाहू शकत, जे अतिशय छोटं आहे, जे खूप मोठं आहे, त्या सर्वाला आपण काय म्हणायचंय, मॅटर म्हणायचंय, द्रव्य म्हणायचंय. ठीक आहे. सो याच्यात आपण काय करणार आहोत, स्टडी ऑफ ॲटम्स. ॲटम्स म्हणजे अणू, स्टडी ऑफ मॉलिक्युल्स म्हणजे रेणू, आणि फंडामेंटल पार्टिकल्स. फंडामेंटल पार्टिकल्स म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटॉन आले, मग न्यूट्रॉन आले, हे मी तुम्हाला डायरेक्ट सांगतोय कारण आपण 8वी 9वी 10वीत शिकलेलो आहोत. आणि इलेक्ट्रॉन आले. सेमी इंग्लिश हे माहिती आहेत ना, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. याला म्हणतो आपण फंडामेंटल पार्टिकल, म्हणजे मूलभूत कण, मूलभूत पार्टिकल्स, ज्याच्यापासून ॲटम्स बनलेले आहेत. नंतर मी याची स्टोरी तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगणार आहेत की हे सगळं कुठून आलं, हे ॲटम्स कुठून आले, मॉलिक्युल्स कुठून आले, हे विश्व कुठून बनलं, हे नंतर एका लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत. ऑब्व्हियसली ते पुस्तकात नाहीये, फक्त समजावं तुम्हाला म्हणून मी ते शिकवणार आहे. तर केमिस्ट्री म्हणजे काय, कोणत्याही मॅटरची, आता सबस्टन्स नाही म्हणायचे, आता मॅटर म्हणायचे. ते मॅटरची संरचना काय, स्ट्रक्चर काय, त्या मॅटरचे फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे भौतिक रासायनिक गुणधर्म काय, तो मॅटर कसा बनलाय आणि त्याचे रिॲक्शन्स काय होतात. तर मॅटर म्हणजे सर्व काही, काय सोडून, एनर्जी, लाईट, साऊंड, आयडियाज, इमोशन्स, हे सोडून म्हणजे मॅटर सर्व काही असतं.
मग एवढे सगळे पदार्थ पुन्हा आहेत, त्यांचं क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे. म्हणून आपण पुढे काय पाहणार आहोत, क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. तर सगळ्यात पहिलं समजून घ्या मॅटर म्हणजे काय असतं. डेफिनेशन नवीन नाही आपल्याला. मॅटर इज अ थिंग विच ऑक्युपाइज स्पेस अँड हॅज अ मास. मास म्हणजे ज्याला वस्तुमान असते, सामान्य भाषेत आपण त्याला वजन म्हणू शकतो. वजन वस्तुमान यात फरक आहे. वजन म्हणजे वेट, मास म्हणजे वस्तुमान. नंतर मी फरक सांगेल, सध्या नाही. स्पेस म्हणजे काय, ज्याला आकारमान असतं. आकारमान असतं म्हणजे ज्याला जागा लागते, ज्याला जागा लागते. तर किती छोटी वस्तू असू द्यात, किती छोटा मॅटर असू द्यात, किती छोटा जीव असू द्यात, त्याला जागा लागणार आहे. त्याला काही ना काही वस्तुमान असणार आहे. म्हणजे ज्याला ज्याला जागा लागते, ज्याला ज्याला वजन आहे, त्या प्रत्येक गोष्टीला आपण मॅटर म्हणायचं. मागे आपण पाहिलं कोणत्या कोणत्या गोष्टी मॅटरमध्ये इन्क्लूड नाही होत. एनर्जी, लाईट, साऊंड, आयडियाज अँड इमोशन्स. बाकी सगळं काही मॅटरच आहेत. तर व्याख्या काय आहे त्याची, डेफिनेशन काय आहे त्याची, मॅटर ऑक्युपाइज स्पेस अँड इट हॅज मास. द्रव्य म्हणजे, मॅटरला काय म्हणतो आपण मराठीत, काय म्हणायचो मराठीत आपण त्याला, द्रव्य म्हणजे ज्याला आकारमान आहे किंवा ज्याला वस्तुमान आहे, ज्याला जागा लागते, ज्याला वजन आहे, त्याला आपण द्रव्य म्हणतो. सो आपण काय म्हणू शकतो, एव्हरीथिंग इन दिस युनिव्हर्स, या विश्वामध्ये जे काही आहे त्याला आपण मॅटर म्हणजे द्रव्य म्हणायचं आहे. मराठी मीडियम आधी द्रव्य म्हणायचो, आता लक्षात घ्या, आता मॅटर म्हणायचं. आधी स्पेस म्हणायचो, व्हॉल्यूम, आधी तुम्ही आकारमान म्हणायचं, त्याला आता स्पेस किंवा त्याला आपण व्हॉल्यूम सुद्धा म्हणू शकतो. आधी वजन वस्तुमान वापरायचं, त्याला आता काय म्हणायचं, मास म्हणायचंय. सो फॉर सिस्टमॅटिक अँड कन्व्हिनियंट स्टडी, पद्धतशीर आणि सहजरित्या अभ्यास करता यावा म्हणून मॅटरचं काय केलं जातं, क्लासिफिकेशन केलं जातं, वर्गीकरण केलं जातं. तर मॅटर म्हणजे काय, इथूनच केमिस्ट्रीची सुरुवात होते. हे केमिस्ट्रीचं उगमस्थान आहे, हा सोर्स आहे. ठीक आहे, तर हे चांगल्या प्रकारे समजून घ्या. चला, तर मॅटरचं भरपूर मोठं क्लासिफिकेशन तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसतंय. मॅटर म्हणजे काय, द्रव्य. त्याचं क्लासिफिकेशन दोन प्रकारे करता येतं. एक तर केमिकल क्लासिफिकेशन आहे, ज्याला आपण म्हणू शकतो रासायनिक वर्गीकरण. दुसरं आहे फिजिकल क्लासिफिकेशन, ज्याला आपण म्हणू शकतो भौतिक वर्गीकरण. ठीक आहे, भौतिक वर्गीकरणामध्ये तुम्ही बघू शकता, आपल्याला सर्वात प्रथम आहे सॉलिड्स म्हणजे स्थायू, मग लिक्विड्स म्हणजे द्रव, पहा शब्द लक्षात घ्या, द्रव्य आणि द्रव, आणि गॅसेस म्हणजे वायू. तर मॅटरचं, द्रव्याचं भौतिक वर्गीकरण त्याच्या अवस्थांनुसार, त्याच्या भौतिक अवस्था काय आहेत त्याच्यावरती अवलंबून आहेत. आणि सामान्यतः 3 भौतिक अवस्था आपल्याला माहिती आहे, त्या म्हणजे स्थायू, द्रव, वायू. आणि त्याचं उदाहरण देण्याची गरज नाही, तुम्ही 11वीला आलात, साहजिकच तुम्हाला माहिती आहे स्थायू पदार्थ काय असतात, द्रव पदार्थ काय असतात, वायू पदार्थ काय असतात, सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसेस. पुढे केमिकल क्लासिफिकेशन. आता केमिकल क्लासिफिकेशन, रासायनिक वर्गीकरण कशामध्ये करण्यात येतं, प्युअर सबस्टन्सेस. प्युअर म्हणजे काय, शुद्ध पदार्थ, असे पदार्थ जे शुद्ध आहेत. आणि मिक्सचर्स म्हणजे मिश्रणे. या प्रत्येक गोष्टीविषयी आपल्याला डिटेलमध्ये पूर्ण 2 वर्ष शिकायचंय. आता फक्त आपण बघतोय की त्याचं वर्गीकरण, क्लासिफिकेशन कशा प्रकारे करण्यात येतं. प्युअर सबस्टन्सेस जे शुद्ध पदार्थ आहेत त्याचं वर्गीकरण पुढे एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्य यांच्यात करण्यात येतं. आणि कंपाऊंड्स ज्याला आपण मराठीत संयुगे म्हणतो त्यात करण्यात येतं. ठीक आहे, आता संयुगे, कंपाऊंड्स यांची स्मॉल लेवल, यांचा लहानात लहान कण म्हणजे मॉलिक्यूल. संयुगाच्या लहानात लहान कणाला रेणू म्हणतात. स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ कंपाऊंड इज नोन ॲज मॉलिक्यूल. तसंच एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणू. म्हणजे मूलद्रव्य, अणू हे काही वेगवेगळे नाहीयेत. मूलद्रव्य ही एक मोठी संकल्पना आहे, त्याचीच सगळ्यात लहानात लहान कण म्हणजे अणू आहे. संयुगे ही एक मोठी संकल्पना आहे, त्याचाच लहानात लहान कण म्हणजे रेणू आहे. तसंच मिक्सचर्स मध्ये काय येणार, होमोजिनियस, याला आपण म्हणू शकतो समांगी मिश्रणे. समांगी म्हणजे एकसंध असणे. मीठ घेतलं, पाण्यात टाकलं, विरघळवलं, समांगी झालं, एकसंध झालं, होमोजिनियस. हेट्रोजिनियस म्हणजे याला आपण विषमांगी म्हणू शकतो. आता हेट्रोजिनियस, विषमांगी म्हणजे काय, तुम्ही माती घ्या आणि पाण्यामध्ये टाका, मिक्स होईल का, तुम्हाला 2 वेगवेगळे दिसून येतील. पाणी घ्या, तेल घ्या, मिक्स करा, नाही होणार मिक्स, तुम्हाला पाणी वेगळं दिसून येईल, तेल वेगळं दिसून येईल. विषमांगी मिश्रणे, समांगी मिश्रणे. आता हे जे एलिमेंट्स आहेत, ही जी मूलद्रव्य आहेत, त्याचं पुन्हा आपण वर्गीकरण केलं गेलं. मेटल्स म्हणजे धातू, नॉन मेटल्स म्हणजे काय, अधातू, आणि मेटलॉइड्स म्हणजे काय, धातू सदृश्य मूलद्रव्ये.
तर हो, तुम्हाला सर्वांना हे लिहून घ्यायचंय वर्गीकरण कशा पद्धतीचं आहे ते. मी इथे थोडा वेळ थांबतोय, चांगल्या पद्धतीने लक्ष घ्या. एवढं क्लासिफिकेशन तुम्हाला कोणत्याच बुकमध्ये केलेलं दिसणार नाही. या सगळ्या गोष्टी आपल्याला 2 वर्ष शिकायच्या आहेत. आपल्याला फिजिकल स्टेट्स ज्या आहेत, भौतिक अवस्था, स्थायू, द्रव, वायू, यांच्यासाठी एक चॅप्टर असणार आहे, धडा असणार आहे. त्यानंतर प्युअर सबस्टन्सेस ज्याच्यामध्ये मूलद्रव्य, त्याच्यासाठी आपल्याला एक क्लासिफिकेशन ऑफ पिरियोडिक टेबल हा चॅप्टर असणार आहे. ॲटम्सचं स्ट्रक्चर काय असतं त्याच्यावरती एक चॅप्टर असणार आहे. सगळ्या पद्धती. त्याच्यानंतर मिक्सचर्समध्ये होमोजिनियस मिक्सचर जे आहेत, समांगी मिश्रण आहेत, त्याच्यापासून नंतर आपल्याला सोल्युशन्स म्हणजे द्रावणं बनतात, त्याच्यावरती एक वेगळा चॅप्टर असणार आहे. म्हणजे पहा, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टाईपच्या क्लासिफिकेशनवरती आपल्याकडे एक चॅप्टर्स. तर मेटल्स आहेत खाली, तर ते मेटल्स कसे एक्सट्रॅक्ट केले जातात पृथ्वीच्या भूभागातून, अर्थ क्रस्टमधून त्यांना बाहेर काढल्यानंतर त्यांना कसं शुद्ध केलं जातं, प्युअर मेटल कसे मिळवले जातात, त्यासाठी मेटलर्जीचा चॅप्टर असणार आहे. म्हणजे हे जे क्लासिफिकेशन इथे एका पेजवर दिसते त्यात तुमची 2 वर्ष निघणार आहेत. तो हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आता पहा, आपण सायन्स पासून सुरुवात केली, मग सायन्स म्हणजे काय शिकायचं ते पाहिलं, मग केमिस्ट्रीवरती आलो, मग केमिस्ट्रीमध्ये जे शिकायचे त्याच्यावरती आलो. सर्वात महत्वाचा उगमस्थान केमिस्ट्रीचा म्हणजे मॅटर. इथून पुढे सुरुवात होते. तर मॅटर म्हणजे काय, ज्याला जागा लागते आणि ज्याला वस्तुमान आहे. द मॅटर इज अ सबस्टन्स विच ऑक्युपाइज स्पेस अँड विच हॅज मास अँड हाऊ इट इज क्लासिफाईड, डिवाइडेड इंटू 2 टाइप्स, फिजिकल क्लासिफिकेशन, केमिकल क्लासिफिकेशन. भौतिक अवस्था, रासायनिक अवस्था. भौतिक अवस्था कोणत्या कोणत्या आहेत, स्थायू, द्रव, वायू, सॉलिड्स, लिक्विड, गॅसेस. केमिकल क्लासिफिकेशन किंवा रासायनिक अवस्था काय आहेत, शुद्ध अवस्था, मिश्रित अवस्था. प्युअर सबस्टन्सेस, मिक्सचर्स. प्युअर सबस्टन्सेस म्हणजे एलिमेंट्स, कंपाऊंड. एलिमेंट्स मूलद्रव्यांचा लहानात लहान कण म्हणजे ॲटम, अणु. संयुगे, कंपाऊंड्स, लहानात लहान कण, स्मॉलेस्ट पार्टिकल म्हणजे मॉलिक्युल्स, रेणू. एलिमेंट्सचं पुन्हा क्लासिफिकेशन, धातू, अधातू, धातू सदृश्य, मेटल्स, नॉन मेटल्स, मेटॅलॉइड्स. आणि मिक्सचर्सचं, मिश्रणांचं पुन्हा वर्गीकरण आहे, होमोजिनियस, हेट्रोजिनियस, समांगी, विषमांगी, एकसंध होणे, एकसंध न होणे. अशा पद्धतीने मॅटरचं, द्रव्याचं वर्गीकरण, क्लासिफिकेशन केलं जातं. चला तर आता पुढे जाऊयात आपण. आणि फिजिकल स्टेट्स ऑफ मॅटर म्हणजे द्रव्याच्या भौतिक अवस्था आपण समजून घेऊयात. काय समजून घ्यायचं आहे आपल्याला, भौतिक अवस्था. सो मला असं वाटतं की आता मराठी मीडियमच्या मुलांना बरेचसे शब्द कॅच होत असतील. भौतिक अवस्था म्हटलं की फिजिकल स्टेट, रासायनिक म्हटलं की केमिकल, ॲटम म्हटलं की अणू, म्हटलं की ॲटम म्हटलं की तो अणू आहे, मॉलिक्युल म्हटलं की तो रेणू आहे, एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्य, कंपाऊंड्स म्हणजे संयुग. म्हणजे आता सुरुवातीला तुम्हाला हे मराठीतून इंग्लिशमध्ये, इंग्लिश टू मराठी मी सांगतोय. कालांतराने 4-5 लेक्चर नंतर हे पूर्ण मराठीत अर्थ सांगणे मी बंद करेल. तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे कशाला काय म्हणतात. सो जिथे जिथे तुम्ही नोट्स लिहिताय तिथे तिथे मराठी शब्द तुम्ही मेन्शन करा. आणि इंग्लिश, सेमी इंग्लिशवाल्यांना सुद्धा सांगतोय, बाळांनो, भविष्यात जाऊन तुम्हाला माहित नाही कोणत्या पद्धतीचा जॉब लागेल. तुम्ही जर भविष्यात जाऊन टीचर झालात आणि तुम्हाला जर मराठी मीडियमच्या मुलांना शिकवावं लागलं तर तुम्हाला माहित पाहिजे इंग्लिश शब्दांना मराठीत सुद्धा काय म्हणतात. ठीक आहे. म्हणजे आता माझ्याकडे पहा, मी मराठी मीडियममधून शिकलो म्हणून मला मराठीत सुद्धा येतं, आणि मी नंतर इंग्लिशमध्ये सगळा अभ्यास केला या विषयांचा म्हणून इंग्लिशमध्ये सुद्धा येतं. सो मी आता दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना शिकवू शकतो. बरोबर ना. असेच तुम्ही सुद्धा तयार झाले पाहिजे. मॅटर एक्झिस्ट इन 3 डिफरंट फिजिकल स्टेट. आता मॅटरच्या, द्रव्याच्या या ज्या 3 वेगवेगळ्या भौतिक अवस्था आहेत या कशामुळे झाल्यात, का मॅटर सॉलिड, लिक्विड, गॅसमध्ये एक्झिस्ट करतो, त्याचे 2 कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि दुसरं कारण म्हणजे थर्मल एनर्जी. केमिस्ट्रीला सुरुवात होते, आता हळूहळू समजून घ्यायचंय. इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय. पदार्थ, द्रव्य, मॅटर ज्या कणांपासून बनलेला आहे त्या कणांमध्ये कोणतं आकर्षण बल आहे, फार महत्वाचं. फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षण बल. म्हणजे ते 2 पदार्थ कोणत्या बलाने खेचले गेलेले एकमेकांकडे. जर ते बल, जर तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग असेल तर ते पार्टिकल्स, ते कण एकमेकांच्या जवळ असतील. जर ते बल स्ट्रॉंग नसेल, थोडंसं वीक असेल तर ते पार्टिकल्स दूर जातील. आणि ते बल, तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूपच वीक असेल तर पार्टिकल खूप लांब जातील. म्हणजे स्थायूंच्या केसमध्ये इथे आपण सॉलिड्स घेतलेले आहेत, इथे आपण द्रव पदार्थ घेतलेले आहेत म्हणजे लिक्विड्स, आणि इथे आपण वायू पदार्थ म्हणजेच गॅसेससाठी सांगतो.
काय सांगतोय मी, जर आकर्षण बल कणांमध्ये असणारं, इंटर पार्टिकल म्हणजे आंतरकण, फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षण बल, म्हणजे साध्या शब्दात सांगायचं झालं तर ज्या कणांपासून स्थायू द्रववायू किंवा द्रव्य बनलेला आहे, मॅटर बनलेला आहे, त्या कणांमध्ये कोणत्या प्रकारचा अट्रॅक्शन फोर्स आहे, कोणता अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, स्ट्रॉंग आहे का वीक आहे, का खूप वीक आहे, त्याच्यावरती डिपेंड. स्ट्रॉंग असेल तर ते कण, ते पार्टिकल्स एकमेकांच्या खूप जवळ असतील, त्याला आपण म्हणतो कॉम्पॅक्ट आहेत, एकमेकांच्या जवळ आहे, स्थायू बनला. जर ते बल, फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक असेल, कमी असेल तर द्रव बनतील, आणि खूप कमी असेल तर वायू बनेल. एकदम सोपं. आणि थर्मल एनर्जी, थर्मल एनर्जीला आपण मराठीत काय म्हणू शकतो माहिती, औष्मिक ऊर्जा, औष्मिक ऊर्जा किंवा आपण उष्णता देतो त्याला थर्मल एनर्जी म्हणू शकता. मग जेव्हा तुम्ही थर्मल एनर्जी वाढवताय म्हणजे तुम्ही तापमान देताय, तुम्ही त्याची उष्णता वाढवताय, तुम्ही त्याला हीट करताय, तर हीट केल्यानंतर त्यांच्यामधलं आकर्षण बल, फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा कमी होईल, पार्टिकल एकमेकांपासून दूर जातील, द्रव पदार्थ बनेल, अजून थर्मल एनर्जी वाढवत गेलात अजून दूर जातील, वायू पदार्थ बनेल. सो सॉलिड्सला हीट दिल्यावरती लिक्विड्स बनतं, लिक्विड्सला हीट दिल्यावरती गॅसेस बनतं. आपण एक्झाम्पल घेऊ शकतो, स्थायू सबस्टन्स म्हणजे स्थायू पदार्थ, सॉलिड सबस्टन्स म्हणजे आईस घ्या, बर्फ घ्या, त्याला हीट द्या, थर्मल एनर्जी द्या, त्याचं पाणी बनेल. त्याला हीट द्या पाण्याला, त्याचं वाफ बनेल. म्हणजे स्थायू द्रव वायू, सॉलिड्स लिक्विड गॅसेस ही इंटर कन्व्हर्टिबल आहेत. जर तुम्ही थर्मल एनर्जी वाढवत गेलात, जर आपण औष्मिक एनर्जी, औष्मिक ऊर्जा, थर्मल एनर्जी वाढवली, स्थायू द्रव वायू, सॉलिड लिक्विड गॅस असं ट्रान्झिशन होतंय. आणि जर तुम्ही इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढवलं, इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढवलं म्हणजेच काय करतोय, थर्मल एनर्जी काढून घेतोय, उष्णता कमी करतोय, थंड करतोय त्या पदार्थांना, वी आर कूलिंग डाऊन द सबस्टन्सेस. मग काय होईल, गॅसेसचं लिक्विड होईल, लिक्विडचं सॉलिड होईल, वायूचं द्रव होईल, द्रवचं स्थायू होईल. म्हणजे मला सांगा, जेव्हा थर्मल एनर्जी जास्त आहे तेव्हा तो सबस्टन्स, तेव्हा तो पदार्थ वायू अवस्थेत असू शकतो, द्रव अवस्थेत असू शकतो, आणि जेव्हा इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे तेव्हा तो पदार्थ स्थायू अवस्थेत असू शकतो. इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढवा, स्थायूकडे जाईल, थर्मल एनर्जी वाढवा, वायूकडे जाईल. कळतंय? म्हणजे मॅटर हा कोणत्या फिजिकल स्टेटमध्ये एक्झिस्ट होतोय, आपला जो द्रव्य पदार्थ आहे, द्रव्य आहे, तो कोणत्या भौतिक अवस्थेमध्ये आहे, हे या दोन गोष्टींवरती अवलंबून. इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन ते कोणत्या प्रकारचे असतात, ते काय असतात हे आता शिकायचं नाही, त्याच्यासाठी एक वेगळा धडा, वेगळा चॅप्टर, वेगळा लेसन आहे. पण काही ना काही आकर्षण बल असतं, त्याच्यामुळे तर ते कण एकमेकांशी जोडले जातात. बरोबर? मग ते जर स्ट्रॉंग असेल तर स्थायू बनेल, थोडेसे वीक झाले तर द्रव बनेल, वायू बनेल. मग हे दोन गोष्टींवरती अवलंबून आहे. पहा, जेव्हा तुम्ही थर्मल एनर्जी देता, औष्मिक ऊर्जा वाढवता, तापमान देता, हीट करता कोणाला पण, तेव्हा ते पार्टिकल जे आहेत ते एकमेकांपासून लांब जातात. याचा अर्थ हीट दिल्यामुळे ते जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते ब्रेक व्हायला लागतं, ते लांब जातात एकमेकांपासून. आणि जेव्हा ते कण एकमेकांपासून लांब जातात, ते जेव्हा पार्टिकल्स वेन दे गो अवे फ्रॉम वन अनदर, तेव्हा त्यांच्याकडे कायनेटिक एनर्जी मिळते. कायनेटिक एनर्जी म्हणजे गती जो ऊर्जा मिळते, ते रॅन्डमली इकडे तिकडे फिरायला लागतात. कसे फिरत असतील बघायचे तुम्हाला. बघा वायूचे कण, पहा वायूचे कण कसे फिरतात, इकडे तिकडे फिरायला लागतात रॅन्डमली. द्रव पदार्थ पहा, पुन्हा द्रव पदार्थ कसे फिरतायत, ते वाहतायत ना, पाणी वाहिल्यासारखे दिसतात ना तुम्हाला. फ्लो म्हणजे पहा, द्रव पदार्थ, वायू पदार्थ फ्लो होऊ शकतात. फ्लो होऊ शकतात म्हणजे ते त्यांचं वहन होऊ शकतं. सो दे आर नोन ॲज फ्लुइड्स. त्यांना आपण फ्लुइड सुद्धा म्हणू शकतो. पण स्थायू पदार्थ असं नाही करू शकत. तुम्ही स्थायू पदार्थाला किती उष्णता दिली ना, तो जागच्या जागीच काय करत राहील, असा फक्त व्हायब्रेट होत राहील, वर खाली वर खाली वर खाली व्हायब्रेट होत राहील, बस. बाकी काय नाही होणार त्याच्याकडे जागाच नाहीये. का जागा नाहीये? कारण थर्मल एनर्जी त्यांच्या केसमध्ये खूप कमी आहे, इंटर पार्टिकल फोर्स अट्रॅक्शन त्याच्या केसमध्ये जास्त आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता की द्रव आणि वायू पदार्थ, द्रव आणि वायू हे जे सबस्टन्स आहेत, लिक्विड्स आणि गॅसेस, हे वाहू शकतात, त्यांचं वहन होऊ शकतं, त्यांची मोशन एका टिपिकल डायरेक्शन मध्ये जाते. पाणी एका डायरेक्शन मध्येच वाहतं ना, वायू सुद्धा एका डायरेक्शन मध्ये वाहतात. गॅसेस, लिक्विड, स्थायू एकाच जागेवर होऊन व्हायब्रेट करतात. बरोबर? तर फिजिकल स्टेट्स ऑफ मॅटर याला कारणीभूत काय हे आपण आधी शिकलो नाही, हे आपण शाळेत असताना शिकलो नाही, हे तुम्ही आत्ता शिकताय. की जर मॅटर 3 भौतिक अवस्थांमध्ये, 3 फिजिकल स्टेटमध्ये एक्झिस्ट करतो, तर तो का करतो, त्याला कारणीभूत असणाऱ्या गोष्टी कोणत्या. नावं लक्षात ठेवा. इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन, मराठीत त्याला आपण म्हणू शकतो आंतरकणीय बल, आकर्षण बल. थर्मल एनर्जी हा दुसरा आहे, म्हणजे औष्मिक ऊर्जा, म्हणजेच टेम्परेचर. चला तर पुढे पाहूयात. प्रॉपर्टीज ऑफ फिजिकल स्टेट्स ऑफ मॅटर.
या ज्या भौतिक अवस्था आहेत द्रव्याच्या त्याचे गुणधर्म काय आहेत हे 9वीला असताना आपण शिकलोय. सॉलिड स्थायू पदार्थांचे जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत ते कॉम्पॅक्ट आहेत. कॉम्पॅक्ट आहेत म्हणजे एकमेकांच्या खूप जवळ आहेत, बरोबर, एवढे जवळ आहेत की ते एकमेकांना स्पर्श करतायत. लिक्विड्समध्ये हेच थोडेसे एकमेकांपासून दूर जातात, आर अवे फ्रॉम वन अनदर. आणि गॅसेसमध्ये तर ते खूपच दूर आहेत एकमेकांपासून. आता असं का होतं? कारण सॉलिड्सच्या केसमध्ये इंटर पार्टिकल फोर्स आकर्षण बल स्ट्रॉंग आहे, जास्त आहे, आणि थर्मल एनर्जी कमी आहे. गॅसेसच्या केसमध्ये हा इंटर पार्टिकल फोर्स खूप कमी आहे, वीक आहे, आणि थर्मल एनर्जी जास्त आहे. आणि लिक्विड्सच्या केसमध्ये हे सगळं इंटरमिजिएट आहे, म्हणजे सॉलिड आणि गॅसेसच्या मधली आहे. इंटर पार्टिकल फोर्स मध्यस्थ आहे, थर्मल एनर्जी मध्यस्थ आहे, म्हणून तो लिक्विड स्टेटमध्ये. आता इथे पहा ऑसिलेटरी मोशन, म्हणजे तेव्हा थर्मल एनर्जी देतो, हीट करतो, तेव्हा तो ऑसिलेटरी मोशन व्हायब्रेट होतो एकाच जागेवरती, वर जातो खाली येतो, वर जातो खाली येतो, एवढंच तो पार्टिकल करू शकतो, स्थायू मधला कण, सॉलिड्स मधला पार्टिकल. पण लिक्विड्स आणि गॅसमध्ये ही जी मोशन आहे थर्मल एनर्जी मिळाल्यानंतरची, जेव्हा त्याला गतीज ऊर्जा मिळते, जेव्हा तो मोशन मध्ये येतो कायनेटिकली, तेव्हा त्याला ट्रान्सलेटरी मोशन मिळते. म्हणजे एकाच डायरेक्शन मध्ये सगळे कण व्हायला लागतात. पाणी सोडले एकाच डायरेक्शन मध्ये सगळे त्याचे पार्टिकल्स वाहतात. ट्रान्सलेटरी मोशन, ऑसिलेटरी मोशन. कळतंय? ऑसिलेटरी म्हणजे काय? एका पॉइंट पर्यंत जाणे, पुन्हा त्याच पॉइंट पर्यंत येणे. ठीक आहे. डेफिनेट व्हॉल्यूम अँड शेप हे तर माहिती आहे सर्वांना. स्थायूंचा आकार हा डेफिनेट असतो, त्याचा आकारमान डेफिनेट असतं. डेफिनेट व्हॉल्यूम अँड शेप. डेफिनेट व्हॉल्यूम बट डू नॉट हॅव डेफिनेट शेप. लिक्विड्स म्हणजे द्रव पदार्थ जे आहेत त्यांचं व्हॉल्यूम डेफिनेट आहे, 1 लिटर 2 लिटर 3 लिटर हे स्थिर राहतं, पण त्यांचा शेप जो आहे ना तो स्थिर नसतो. आपण ज्या भांड्यामध्ये त्याला ओतू, ज्या कंटेनरमध्ये त्याला ठेवू, तो शेप त्या लिक्विड्सला येतो. आणि गॅसेस म्हणजे काय? इनडेफिनेट व्हॉल्यूम अँड शेप नाहीच आहे. व्हॉल्यूम पण डेफिनेट नाही, शेप पण डेफिनेट नाही. सॉलिड्स हे इनकम्प्रेसिबल आहेत, म्हणजे त्यांना तुम्ही प्रेशराईज नाही करू शकत. का नाही करू शकत? कारण ऑलरेडी त्याचे पार्टिकल्स कॉम्पॅक्ट आहेत, एकमेकांच्या जवळ आहे, त्यांच्यामध्ये जागाच नाहीये कंप्रेस व्हायला. मराठीमध्ये याला मला वाटतं आपण संपिंड्य असं म्हणतो. संपिंड्य, कंप्रेस म्हणजे संकुचित करायचे त्यांना तुम्हाला. लिक्विड्स थोड्या प्रमाणात होऊ शकतात, पण गॅसेस आर हायली कंप्रेसेबल. म्हणजे आपल्या घरात सिलेंडरमध्ये जो एलपीजी गॅस आहे तो कंप्रेस्ड गॅस असतो ना, सीएनजी जो आहे तो कंप्रेस्ड गॅस असतो ना. का? कारण गॅसेसचे जे मॉलिक्युल्स आहेत, गॅसचे जे पार्टिकल्स आहेत ते एकमेकांपासून दूर असतात, त्यांच्यामध्ये अंतर असतं. का असतं? कारण त्यांच्यामध्ये इंटर पार्टिकल फोर्स कमी आहे, थर्मल एनर्जी जास्त आहे. जेव्हा तुम्ही प्रेशर अप्लाय कराल तेव्हा ते पार्टिकल एकमेकांच्या जवळ येऊ शकतात, म्हणून गॅसेस कंप्रेस होतात, लिक्विड्स थोडेसे कंप्रेस होतात, सॉलिड्स होतच नाही. म्हणजे हे सुद्धा कशावरती डिपेंड आहे? त्यांच्या आतमध्ये जो डिस्टन्स आहे पार्टिकलच्या आतमध्ये तो कोणामध्ये जास्त आहे? तर गॅसेसमध्ये डिस्टन्स जास्त आहे, लिक्विड्समध्ये कमी आहे, सॉलिड्समध्ये फारच कमी आहे. सॉलिड्स हायली रिजिड आहेत. रिजिड म्हणजे ते कठीण आहेत, काठिन्यता हा गुणधर्म असतो त्यांच्यामध्ये, कडक आहेत. लेस रिजिड, गॅसेस तर रिजिड नाहीच आहे. स्लो डिफ्युजन. डिफ्युजन होणे म्हणजे प्रसार होणे. तुम्ही सॉलिड ठेवलाय एखाद्या ठिकाणी तर तो तसाच राहील ना, त्याचं डिफ्युजन होणारच नाही. पण तुम्ही लिक्विड ठेवा, पाणी टाका, इथे डिफ्यूज व्हायला लागेल, व्हायला लागेल, इकडे तिकडे जायला लागेल. तसे गॅसेस तर फुगा घ्या, त्याच्यामध्ये हवा भरा, सोडून द्या, लगेच डिफ्यूज होऊन जाईल बाहेर. प्रसरण पावणे, प्रसार होणे. जेव्हा तुम्ही एखादा तो पदार्थ, सॉलिड लिक्विड गॅस, तो जो मॅटर आहे तो तुम्ही एखाद्या ठिकाणी ठेवाल तर तो डिफ्यूज होतोय का नाही होतोय, म्हणजे त्याचं प्रसारित होतोय का नाही होतोय त्याच्यावरून. तर सॉलिड्स होतच नाहीत जनरली, लिक्विड्स होतात, फास्ट डिफ्युजन आहे, आणि गॅसेसचं डिफ्युजन व्हेरी फास्ट. सॉलिड्स फ्लो नाही करू शकत, वाहत नाहीत. लिक्विड्स कॅन फ्लो, गॅसेस कॅन फ्लो. लिक्विड्स आणि गॅसेस दोघांना एकत्रितपणे आपण फ्लुइड्स असं सुद्धा म्हणू शकतो, आणि ते कोणत्याही डायरेक्शनमध्ये फ्लो होतात. तुम्ही त्यांना सोडून द्या, त्या डायरेक्शनमध्ये ते फ्लो होत राहतील. हायली डेन्स, घनता जास्त आहे. घनता म्हणजे काय? छोट्यातल्या छोट्या जागेत जास्तीत जास्त पार्टिकल्स आहेत, त्याला म्हणतो आपण घनता. कमी जागेत जास्त पार्टिकल, त्याच जागेत पार्टिकल्स कमी होऊन जातील, आणि त्याच तेवढ्याच जागेमध्ये, तेवढ्या स्पेसमध्ये पार्टिकल खूप कमी असतील. बरोबर? याला म्हणतो आपण घनता. हे आहेत भौतिक अवस्थेंचे गुणधर्म, प्रॉपर्टीज ऑफ फिजिकल स्टेट्स ऑफ मॅटर. मला नाही वाटत यात काही नवीन होतं, हे सगळं जे 9वीला झालं तेच होतं, आपण फक्त त्याचं पुन्हा रिव्हिजन केलं. पण आता 2 गोष्टी ऍड केल्यामुळे हे चांगल्या प्रकारे समजायला लागलं असेल की इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि थर्मल एनर्जीमुळे सॉलिड्स, लिक्विड्स, गॅस या 3 फिजिकल स्टेट मॅटरच्या एक्झिस्ट करतात. स्थायू, द्रव, वायू या 3 भौतिक अवस्था द्रव्याच्या असतात. सो यस, नोट डाऊन करताय तुम्ही सर्वजण. पुढे फिजिकल स्टेट्स ऑफ मॅटर आर इंटरकन्व्हर्टिबल, हे आधीच सांगितलंय. पहा, हा जो ट्रायंगल आहे ना, हा ट्रायंगल म्हणजे तुम्ही हीट समजा. हीट म्हणजे काय? उष्णता देणे.
लक्षात घ्या, त्याचं हे सिम्बॉल आहे. सो तुम्ही कंडिशन चेंज केली, टेम्परेचर आणि प्रेशर या ज्या कंडिशन्स आहेत या जर तुम्ही चेंज केल्या तर या ज्या भौतिक अवस्था आहेत द्रव्याच्या त्या इंटर कन्व्हर्टेबल एकमेकांमध्ये बदलू शकतात. ज्याचं एक्झाम्पल आपण आईस, वॉटर आणि वॉटरच्या वेपर्स म्हणजे पाण्याची वाफ हे घेऊ शकतो. बरोबर. हीट दिली असता, उष्णता दिली असता सॉलिडचं लिक्विड होतं, लिक्विडचं गॅस होतं. का होतं? कारण हीट दिल्याने इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होतो, त्यांच्यामधलं डिस्टन्स वाढतं, डिस्टन्स वाढलं की लिक्विड झाला. बरोबर. म्हणजे थर्मल एनर्जी वाढते, इंटर पार्टिकल फोर्स अट्रॅक्शन कमी होतोय या डायरेक्शनमध्ये. आणि जर तुम्ही थंड केलं, उष्णता काढून घेतली, हीट काढून घेतली, कूल केलं तर उलटं होतंय, इंटर पार्टिकल फोर्स वाढतोय आणि थर्मल एनर्जी कमी होते. सॉलिड टू लिक्विड टू गॅस, गॅस टू लिक्विड टू सॉलिड हे सगळं होत असताना तुम्ही याचा विचार करायचा आहे की इंटर पार्टिकल फोर्सचं काय होतंय, त्यांच्या आतमध्ये असणाऱ्या डिस्टन्सचं काय होतंय, त्यांच्यामधल्या अंतराचं काय होतंय आणि थर्मल एनर्जीचं काय होतं आहे. तर यस, आपल्या या लेक्चरमध्ये, पहिल्या लेक्चरमध्ये आपल्याला इथपर्यंत शिकायचं होतं. साहजिकच हे सगळं बेसिक आहे, यात परीक्षेला येण्यासारखं काय आहे किंवा काय त्या गोष्टीचा विचार आपल्याला नाही करायचा आहे. आता आपण काय करतोय, बेसिक्स समजून घेतोय. ठीक आहे. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत, केमिकल स्टेट्स ऑफ मॅटर किंवा केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर, द्रव्याचं रासायनिक वर्गीकरण आता पुढच्या स्टेपमध्ये आपण बघणार आहोत. तर यस, अशी आशा व्यक्त करतो की मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश या तिघांनाही इथे एकत्रित आणण्याचा मी प्रयत्न करतोय. सर्व जे काही कंटेंट आपल्याकडे अवेलेबल आहे ते मराठी भाषेत, मराठी मीडियमच्या मुलांना सुद्धा, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियमच्या मुलांना सुद्धा शिकवण्याचा प्रयत्न करतोय. आणि नोट्स लिहून घ्यायच्यात. याच लेक्चरला पुन्हा पुन्हा पाहायचं म्हणजे गोष्टी तुमच्या डोक्यात बसतील. जे तुम्हाला समजत नाहीये ते कमेंट बॉक्समध्ये टाकायचंय, ते मी नेक्स्ट लेक्चरमध्ये नक्कीच तुम्हाला पुन्हा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल. तर चला, आज आपण इथेच थांबतोय. आता भेटूयात बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीच्या लेक्चर 2 मध्ये, जिथे आपण केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर, द्रव्याचं रासायनिक गुणधर्म, द्रव्याचे रासायनिक वर्गीकरण हे आपण शिकणार आहोत. जय भवानी, जय शिवाजी.